जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. परेश मोरे 11-12. परत एक न्यूज आली आपल्याला. माधवी नावाच्या मुलीने एका अथर्व नावाच्या मुलावर जीवघेणे हल्ला केला. कुठल्या कॅफेत घुसून 8-9 मुलं, 2 मुली कोयत्याने वार केले आणि हाफ मर्डरची केस लागली त्या मुलीवर. तू है कौन? मैं हूँ छोटा डॉन. छोड़ूंगा नहीं, मैं हूँ डॉन, छोटा डॉन. अशी गत झाली की सोशल मीडियाच्या या दुनियात आणि महाराष्ट्रात सध्या तरी अशा गोष्टी चालू आहेत. पूर्ण भारतात चालू आहेत, पण मोस्टली आता बघायला लागतंय तर महाराष्ट्रात चालू आहेत. या सर्वात जास्त चालू आहेत की मला ट्रेंडिंगला यायचं आहे तर मी त्याची गांड मारणार. त्यांनी माझी गांड चालवली, मी त्याची गांड मारणार. मला त्याच्यापेक्षा जास्त लाईक्स पाहिजेत, मला त्याच्यापेक्षा जास्त फेमस व्हायचं आहे. पण हा कॉम्पिटिशन सध्या सोशल मीडियावरच नाही तर डायरेक्ट पर्सनल लाईफपर्यंत पोचतात त्यांचे कॉम्पिटिशन. आणि माधवी किती 20च्या आसपास आहे वाटते ती पोरगी. 20-21च्या 20-19-20 असं काहीतरी आहे तिचं वय. या छोट्या डॉनला बोलावं तरी काय आता? म्हणजे आपल्याला एखाद्यावर ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ते गाड्यांचे कटबीट खास पठारावरती काय जो त्यांचा विषय झालता त्याच्या रिलेटेड वाद असून यो वाद जीव घेण्यापर्यंत पोचायला जातो. आणि आता तर ते सगळीकडेच बघायला भेटते. जसं यो मेंग्या यांनी पहिले नाटकं केली, याला लोकांनी रोस्ट केला, यांनी एकाला मारलं, चेतन देवालकरला. आता तसं हे असं वाटायला लागलं स्त्री पुरुष समानता. यो मेंग्या जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतो कोणाला मारून तर मी पण जाऊ शकतो. मी तर छोटा डॉन आहे. मी पण कोणाला तरी मारून पोलीस स्टेशनमध्ये जाईल असं काहीतरी कॉम्पिटिशन लागलाय. मागे तो डिडो तो डिडो, नंतर या मेंग्या, नंतर ही पोरगी माधवी. या बिना हॅमरच्या थॉरने तर लयच कांड केलाय. मागे त्या आख्या बनसोड्यावर हल्ला झाला. तुम्हाला कळतंय का? तुम्ही एजनी बारीक आहात. तुम्ही एक अशी पब्लिक होल्ड केले. 1.4 मिलियन या पुरीची ID पण मिलियन्समध्ये होती वाटतं, ती डिलीट झाली. आता काहीतरी 1-2 लाख फॉलोअर्सवाली एक ID आहे. तो डिडो एक त्याचे पण फॉलोअर्स जास्त होते एका टायमाला. हे असे तुम्ही पब्लिक जी होल्ड केले ना, एक पॉप्युलॅरिटी कमवले ना, त्या गोष्टीचा असा नका समजू का तुम्ही म्हणजे खुलेआम काही पण गांड मस्ती कराल त्याच्यानंतर पॉप्युलर अजून होण्यासाठी. अरे मूर्खांनो, तुमच्यावरती एक जिम्मेदारी आहे. 14-15 लाख 10-10 लाख लोक तुम्हाला फॉलो करतात तर ती तुमची एक जिम्मेदारी आहे. भले सर्वच नाही, पण तुम्ही जो गू करतायत ना सोशल मीडियावर त्याच्यातून निदान 100 लोक तरी इन्स्पायर्ड होतील, इन्फ्लुएन्स होतील तुमच्याकडून आणि तुमच्यासारखीच नाटकं करतील हे फेममध्ये येण्यासाठी, फेम घेण्यासाठी, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी. तुमचा एज आत्ता ह्या घडीला खूप कमी, उभळता रक्त आहे. तर तुम्ही इन फ्युचर पुढं जाऊन तुम्हाला कळल की तुम्ही काय चुकी केली आयुष्यात, काय गू खाल्लाय, कुठं तुमचं आयुष्य तुम्ही फुकट घालवलं आहे. आता एका पोराची रील बघितली मी, ती बघा तुम्ही आधी. मित्रांनो, हडपसरमध्ये जे आता 2 दिवसाआधी घडलं होतं, खूप जणांना गैरसमज होता की लगेच ती मुलगी सुटून येईल वगैरे. तसं काहीच नाही होणार आहे. बघू शकता मी आता कुठं थांबलोय. त्या मुलीवरती एवढी कडक कायदेशीर कारवाई केली आहे ना, बेल तर विसरून जावा तुम्ही. आणि आपल्याला आधीपासूनच न्यायदेवतेवरती विश्वास होता. आत्ताच्या कंडिशनला त्या मुलीवरती म्हणजे जो मेन हात होता, म्हणजे ज्यांनी सांगितलंय कृत्य करायला वगैरे, एवढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना. आणि जेव्हा ऑन पेपर येईल ना, मी तुम्हाला विथ प्रूफ सांगणार आहे. पण ह्या मोमेंटला खूप कडक कारवाई केली तिच्यावरती. आता ह्या मुलाची व्हिडिओ बघून असं वाटते की त्या मुलीवर कडक कारवाई केले. त्या मुलीसोबत तिची मैत्रीण, ते 7-8 जी पोरं होती कमी वयाची, 20, 21, 22, 23 पर्यंत असतील ती पोरं, काय झाली, काय जिंदगी झाडते. अरे त्या डिडोला भेटले असते, तो बोलला असता की गुन्हा केल्यावर काय गांडमस्ती होते. तो पण भेंच्या पॉडकास्टमध्ये फक्त हागत होता. गुन्हेगारी नाही केली ना तिने, असं नाही केला ना, तसं नाही केलं ना, मी गुन्हा केला ना भावा. अरे चांगला शिकवा. तुम्ही एक पब्लिक होल्ड करता, तुम्ही एक जिम्मेदारी होल्ड करता तुमच्याकडं. तुम्ही एक पद बोलू शकतो जिम्मेदार माणसांचा. चुकीच्या लोकांना फॉलो करणारे हे जे गावातली लोक असतात ना बिचारे, हे अशा लोकांकडून इन्फ्लुएन्स होतात आणि हे पण तेच कामं करतात. आणि ह्यांना काय बोललं तर यांचे सपोर्टर, समर्थक
मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाही मराठी. अरे भोसडीच्या गुन्हेगार लवड्यामध्ये कशाला मराठी माणूस आणतात? जर हे खरोखर उद्योजक असते, खरोखर बिझनेसमॅन असते, चला बाबा सट्टा प्रमोट नाही केला, गुन्हेगारी नाही केली, लवडा नाही केला, लसूण नाही केला, फक्त कामं धंदे करतोय माणूस, बिझनेस करतोय, त्याचा बिझनेस प्रमोट करतोय, बाबा उद्योजक गेले, मेहनत केलेले बिझनेस, आणि त्याची चुकी नसताना कुठला रोस्टर किंवा अजून कुठला अन्य इन्फ्लुएन्सर त्याला ट्रोल करतो किंवा त्याची कमजोरी काढून काढून तुम्हाला दाखवतो, तेव्हा बोला की एक भडवा एका मराठी चांगल्या व्यक्तीचा पाय खेचतोय. अशा झाटूंसाठी बोलू नका रे. जलू नको बलाबली कर, जलू नको बलाबली कर. अरे झाटू समर्थकांनो, बराबरी कधी पण चांगल्या व्यक्तींची केली जाते का नाही? मला ह्या व्यक्तीसारखं बनायचं, यांनी लोकांना चांगलं इन्फ्लुएन्स केलं, यांनी लोकांना कामधंदे शिकवलेत, सट्टा नाही, गुन्हेगारी नाही, उगाच गाणमस्ती गाडी वाकडी करून चालवायची, ड्रिपवर ड्रिप मारायची, ह्या बकचोद्या करणाऱ्यांची मला बराबरी बाप जन्मात पण करायची नाही. आणि तुम्ही बोला होणार पण नाही, करायची पण नाही. बराबरी माणसांची केली जाते, भुकत्या कुत्र्यांची नाही. मराठी माणूस म्हणा यांना, पण एक मराठी माणूस पुढं चालला आहे, त्याचे पाय खेचू नका किकड्यासारखे. अशा लवड्यांना मागेच राहू द्या, नाही तर चुकीचे इन्फ्लुएन्स होतील लोक, पब्लिक, जे गावागावात जे बिचारे अशा झाट्यांना बघून, यांचा पैसा बघून यांना फॉलो करतात, ते चुकीचं इन्फ्लुएन्स होतील ही लोक. त्यापेक्षा हे भडवे मागे राहिलेलेच बरे, जर हे पुढे येऊन गुन्हेगारी शिकवणार आहेत. ट्रेंडिंगला येण्यासाठी गाड्या पलटवतील, ट्रेंडिंगला येण्यासाठी ड्रिप मारतील, ट्रेंडिंगला येण्यासाठी याच्यावर वार करतील, ट्रेंडिंगला येण्यासाठी कोण मर्डर करून सुटून येऊन पॉडकास्टमध्ये काही बकचुदी करल, काही सांगल, बेफालतूचा भोसळापणा करल. अशा लोकांची बराबरी आईच्या भोसल्यात नाही गेले. आणि काय होणार आहे आता? रियालिटी काय होणार आहे? यांची गाण मस्ती लागते, यांची कॉन्ट्रोवर्सी होते, आम्ही यांच्यावर व्हिडिओ बनवतो, आम्ही पैसा कमवतो, विषय संपला. तुमच्या याच्यात मी किंवा अजून लोक पोळ्या वाचून घेतात. कशाला गाण मस्ती करते? करा ना चांगली कामं करा, चांगले फेमस व्हा, दुसरा कोणाला चान्सच देऊ नका बोलायला, विषयच संपला ना. मराठी माणूस माणसाचा पाय केसाला असं लोकांना बोलायला पण होणार नाही. काय बकचुदी करायची? एकाने गाडी पलटी करून फेमस व्हायला बघितला, त्यांनीच परत दुसऱ्यांना मारून फेमस व्हायला बघितला, आणि ह्या बिना हॅमरच्या थॉरनी तर कमालच केली. एका एज नंतर, एका सर्टन एज नंतर या सगळ्या गोष्टी कळतात. आणि आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडं गाडी विकण्याचा आणि सट्ट्याचा कार्ड आहे. आप्पाचं घरातनं ध्यान पण. आप्पा ओसेडीच्या व्हिडिओ कॉलर होता, अजून मारा. आप्पाने भेंचूत आता एक गाडी पाठवली, आता दुसरी काढली. हा पब्लिक बघा, हिला तर फुल स्क्रीन आहे. काही टायमात तिचे पण 8,888 कुपन फाटतील आणि येड झवे समर्थक जातील पप्पा करून त्यांना. घ्या दे बाबा 500 रुपयात घड्याल. कसा चुना लावला, 500 रुपयात गाडी घ्या, 500 रुपयात गाडी घ्या. कुठल्या गरीबाच्या घरात गाडी जाईल? हो 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 हो. आणि त्याच गरीबाकडून माझ्यादरचोत 3.5 लाख रुपये खर्च आहे गाडीला. आहे बोलताना लाज नावाटी भडव्या. एवढा 500 रुपयात करा होता, ते 3.5 लाख रुपये स्वतः खर्च केले असते ना. तुमचाच मनुष्य, तुमचेच कुपन. मस्त काम झालंय आप्पाचं. पण सगळ्यात मोठे चुत्या या अशा येड मेंग्यांना फॉलो करणारे दुसरा कोण नाही. या पब्लिक झाटूमुळे यांना काय चांगले शिकायचंच नाहीये. शॉर्टकट, सट्टामा पैसा लगाओ, पैसा है पैसा. इसकी उसकी गाड़ मारो, ट्रेंडिंग, इसको मारो, बैठो लाइक्स फॉलोअर्स, कुछ गुनाह करो, पॉडकास्ट में जाओ, मर्डर की बातें करो, फेमस. अशा लोकांना फॉलो करायचं. फक्त शॉर्टकट पाहिजे लोकांना, मेहनत नको. आणि म्हणे अशा लोकांचे पाय खेचतात, बराबरी करा, जळू नको. अरे कुत्र्यांची बराबरी नाही होत रे झाट्यांनो. चांगल्या लोकांना फॉलो करा, जे तुम्हाला कामधंदे शिकवतील. असे चिक्कार मराठी रील स्टार पडले जे तुम्हाला कामधंदे शिकवत आहेत, आणि अशा मेंग्यांच्या विरुद्ध हे करतायत, काय बोलतात त्याला, आवाज उठवतायत, त्यांना फॉलो करा. उलट तुम्ही त्यांच्यावरच चढायला जातात या लावड्यांच्या साईडून. अर्थ नाही मित्रांनो या गोष्टीचा. जिंदगी झाट आहे तुमची पुढं. जर अशा लोकांना फॉलो करून तुम्ही पुढं जायला बघाल, शॉर्टकट मारायला बघाल, आणि ह्या लोकांची तर जिंदगी झाट झालेलीच आहे. त्या पोरीवर कलम बिलम लावलेत, हाफ मर्डर बीप मर्डरचे. त्या पोराची रील्स तुम्ही बघितली आता जस्ट. काय
महात्मे जाऊन पस्तावा दगडी पोडता पडता, त्यात पण हातोडा नाही. हे बघा, आपले जेवढे पण मराठी रील स्टार आहेत, तुमचा जो सोशल मीडियाचा वाद आहे तो सोशल मीडियापर्यंतच ठेवा. हा गुन्हेगारीचा पाऊल उचलू नका. आणि जी तुम्ही पब्लिक होल्ड केले, 1 लाख असो, 2 लाख असो, 1 मिलियन असो, 2 मिलियन असो, 10 मिलियन, खूप जा पुढं, खूप पैसा कमवा, पण असा कुठला नीचपणा वापरू नका, नीच पद्धत वापरू नका आणि तुमच्या पब्लिकला चुकीचा इन्फ्लुएन्स करू नका. बस एवढंच सांगणं आहे. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा मित्रांनो, थोडा आपला पण पैसा चालू झाला ना, सट्ट्याचा नाही, मेहनतीचा पैसा चालू झाला, तर मी पण एक स्टुडिओ चांगला मस्त बनवाल. ओके. आणि त्या स्टुडिओमध्ये आपला लायटिंग हे ते एडिटर आपण पण मस्त ठेवू, एखादा कोणतरी चांगला. आता सध्या घे सांभाळून तुमच्या भावाला. तर चला मित्रांनो, आजपुरती फक्त एवढाच ज्ञान शोधला. आता बघू परत कोण भेटतो का त्या टॉपिकवर ज्ञान शोधायला येईल परत मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या स्वतःची काळजी, घ्या आईबापाची काळजी. आणि अशा मेंग्यांपासून, बिना हातावड्याच्या थॉरपासून, हातावडा असणाऱ्या बाईपासून सावध राहा, लांब राहा, खुश राहा, मेहनत करा, पुढं जा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.